नमस्कार सुगरण फॅमिली. आज आपण बाप्पाला आवडणारच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे चॉकलेट उकडीचे मोदक बनवणार आहोत. पारंपरिक पद्धत आणि चॉकलेटचा स्वाद यांचा हा भारी संगम कसा करायचा, चला तर मग पाहूया. सारणासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. 1 वाटी खोबरं घेतलंय मी, ओलं खोबरं. पाऊण वाटी आपण गूळ घेतलाय. मी इथे पावडर वापरली आहे, तुम्ही किसलेला गूळ घेऊ शकता. इलायची पावडर घेतली आहे. ड्रायफ्रुट्स घेतले. ड्रायफ्रुट्समध्ये मी बदाम आणि पिस्ताचे काप घेतले आणि तूप लागणार आहे. आणि हे आपण चॉकलेट मोदक करतोय, त्यामुळे आपण जे चॉकलेट सॉस बनवणार आहे त्यासाठी आपल्याला डार्क चॉकलेट लागणार आहे आणि थोडंसं दूध लागणार आहे त्याचा सॉस बनवायला. उकडीसाठी लागणारं साहित्य बघूया. इथे 1 वाटी मी तांदळाचं पीठ घेतलंय, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी पाणी घेतलंय. तुम्हाला हवं तर तुम्ही 1 वाटी पाणी घेऊ शकता. 1 वाटी पिठाला 1 वाटीचं प्रमाण लागतं. मग पाणी किंवा दूध तुम्ही कसंही घेऊ शकता. किंचितसं मीठ लागणार आहे. 1-2 चमचे आपल्याला तूप लागणार आहे आणि चॉकलेट मोदक बनवतोय त्यामुळे कोको पावडर पाहिजेच. सुरुवातीला आपण सारण बनवून घ्यायचंय. त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तूप टाकून घेते. 1 वाटी खोबरं टाकायचंय. पाऊण वाटी गूळ आहे तो घालते. बारीक गॅसवरती आपल्याला ह्याला वितळू द्यायचंय. गूळ वितळू द्यायचंय चांगलापणे. हे बघा असं पाणी सुटतंय. एकदम पण ह्याला घट्ट होऊ नाही द्यायचंय, थोडंसं वितळू द्यायचंय. हे असं वितळायला लागलं, ह्याला थोडंसं घट्ट होऊ द्यायचंय. त्यात कोको पावडर टाकणार. ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता. इलायची पावडर मिक्स करून घेऊ. झालंय. आता आपल्याला ह्याच्यात कोको पावडर टाकून घ्यायचंय. चॉकलेट मोदक करतो त्यामुळे 1 टेबलस्पून कोको पावडर शेवटी घालायचंय. आपण इथे गुळचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलंय कारण की कोको पावडर कडवट असतं, त्यामुळे गूळ थोडंसं जास्त लागेल. मंद आचेवरच होऊ द्यायचंय. आणि इथे चोको चिप्स पण घालते मी. एवढंच होऊ द्यायचंय, नंतर ते घट्ट होतं. आता आपण बंद करून याला थंड करून घेऊया. उकड काढून घेऊया मोदकासाठीची. मी इथे अर्धा कप पाणी, अर्धा कप दूध घेतलंय. एक टेबलस्पून कोको पावडर टाकून मिक्स करून घ्यायचंय. असं गुटल्या काढून घ्यायच्या. गुटल्या होऊ द्यायच्या नाही कोको पावडरचं. आता 1 टेबलस्पून तूप घालून घेऊया. ह्याला उकळी येऊ देऊया. उकळी आलेली आहे. आता आपण थोडं थोडं पीठ घालून असं ढवळून घ्यायचंय लाकडाच्या चमच्यानी. हे बघा, गॅस बारीक करून घ्यायचंय. गॅस बंद केलाय मी. हे आपलं मिक्स झालेलं आहे. ह्याला एक 5 ते 10 मिनिट आपण वाफ घेऊन देऊया. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ह्याला परातीत काढून घेऊया. इथे मीठ टाकून घेऊया. दूध टाकलेलं होतं त्यामुळे आपण त्याच्यात ना मीठ नाही टाकलं. आता ह्याला आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊ. असं गरम आहे ना, गरम गरम असतानाच आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. तर स्मॅशरने मी असं करून घेतलं. खूप गरम होतं पीठ त्यामुळे. आता आपण थोडं थोडं पाण्याचा हात लावून ह्याला सॉफ्ट असं मळून घेऊया. असं पाण्याचा हात थोडा थोडा घेऊन गरम असताना ह्याला छान मऊ आपण मळून घ्यायचंय. हे बघा मळून झालंय. असं सॉफ्ट पाहिजे आपल्याला. आता आपण ह्याचे तूप लावून हाताला पारी वळवायला घेऊया. सारण पण गार झालंय आपलं आणि उकड पण तयार आहे. हे असं झाकून ठेवायचं आपल्याला, नाही तर हे घट्ट होणार. त्यामुळे मी आता छोटे छोटे गोळे करून घेते. हाताला तूप लावून घ्यायचंय, हाताला बोटाला दोन्ही, आणि आपल्याला ह्याचे पाऱ्या करून घ्यायच्या. बघा तुम्हाला दाखवते. साईडला आपल्याला पातळ पातळ करायचंय आणि मधला भाग आपल्याला जाडसरच ठेवायचंय. हळूहळू अशी वाटी करत जायची. हे बघा अशी वाटी साइड्स पातळ करायचे.
असे. आता आपल्याला बोटांना तूप लावून घ्यायचंय आणि हा बोट आतमध्ये टाकायचे आणि ह्या 2 बोटांनी असे पिंच करायचे. असं तयार होतं. असंच आपण जवळजवळ करून घ्यायचंय. चिटकत असेल तर मग तूप लावून घ्यायचं बोटांना. बघा, पिंच करायचे. आपलं झालं. आता ह्याच्यात आपण सारण भरून घेऊया. जेवढं मावेल तेवढं आपल्याला इथे सारण भरून घ्यायचंय. आणि कळ्या सगळ्या एकत्र फिरवत फिरवत एकत्र करायच्या. आतमध्ये असं करायचं. एक्स्ट्राचं पीठ असेल तर कळीजवळ काढून टाकायचंय. माझंही बरोबर झालेलं आहे. आणि हा असा गोल फिरवून घ्यायचा तळाला, म्हणजे असा गोल आकार येतो. तर मी सगळे मोदक असे करून घेते आणि इथे मी असं तूप लावून ठेवलेलं आहे, त्या प्लेटमध्ये ठेवून देते. आपले मोदक तयार आहे. मी 1 करंजी आणि 11 मोदक झालेत माझे मीडियम आकाराचे एवढ्या सारणामध्ये. आणि इथे पाणी वाफवायला ठेवलं होतं. आता आपण इथे मोदक ठेवून घेऊया. 12 मिनिटांसाठी ह्याला वाफवू देऊया. आता आपण इथे तोपर्यंत सॉस बनवून घेऊया, चॉकलेट सॉस. त्यासाठी मी इथे तडका पॅन घेतलाय छोटासा. त्याच्यामध्ये मी दूध ओतून घेतलाय 2 टेबलस्पून. ला गरम झालं की ह्याच्यात आपण चॉकलेट टाकून घेऊया. चॉकलेट मेल्ट होऊ द्यायचंय. चॉकलेट मेल्ट झालेलं आहे छान असं. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. त्याने आपल्या चॉकलेटला अजून शाईन येईल. ह्याला थंड करून आपण मोदक झाल्यावरती त्याच्यावरती ड्रिझल करणार आहोत. आपले मोदक झालेले आहेत. आपण सर्व करून घेऊया आता. वा, बघा किती सुंदर दिसतायत हे चॉकलेट उकडीचे मोदक. बाप्पाला हा चॉकलेटचा नैवेद्य नक्की दाखवून बघा. रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसह. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.